देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय। उद्या सकाळी 9 वाजता मंत्रालयामध्ये विस्तार सोहळा होणार आहे। दरवेळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजभवनाच्या हॉलमध्ये होतो, पण सध्या तिथं दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे यावेळी मंत्रालयात हा शपथविधी सोहळा पार पडेल। फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित विस्तारामध्ये कुणाला संधी मिळते आणि कुणाची जबाबदारी कमी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नव्या विस्तारात एकूण 9 मंत्री शपथ घेतील, ज्यात 4 जण भाजपचे, 3 जण मित्र पक्षांचे तर शिवसेनेच्या 2 जणांचा समावेश असेल। या मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे। तर मुंबईच्या वाट्यातील एक मंत्रिपद महापालिका निवडणुकीनंतर भरण्यात येणार आहे। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, कुणाला मिळू शकते मंत्रिपदाची लॉटरी? विलास, आपण बघतोय खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून मुहूर्त शोधत होते। अखेरीस हा मुहूर्त निघालेला आहे। उद्या सकाळी 9 वाजता मंत्रालयाच्या आवारामध्ये हा खरं तर शपथविधी पार पडणार आहे। उद्या 10 वाजता विधान परिषदेचं जे विशेष सत्र आहे ते पार पाडलं जाणार आहे, त्यामुळे ह्या 2 गोष्टी बॅक टू बॅक होणार आहे। जसं आपण म्हणतोय की छोटेपणी हा एक शपथविधी सोहळा होणार आहे। 8 ते 9 मंत्रींचा ह्यामध्ये समावेश असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जे मित्रपक्ष आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, विनायक मेटे, जानकर ह्यांची जी मागणी होती त्यानुसार कुठेतरी त्यांचा हा सहभाग ह्या शपथविधी सोहळ्यामध्ये दिसून येणार आहे। भाजपची गोष्ट केली तर जी नावं समोर येत आहेत ते संभाजी निलंगेकर पाटील असतील, जयकुमार रावल असतील, सुरेश खाडे असतील, मदन येरावार असतील, अशा आमदारांची नावं पुढे येतात की त्यांना मंत्रिपदाची शपथ मिळू शकते। अशा चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे। आपण बघतोय की शेवटचा टप्पा आहे, थोड्या वेळानंतर हे स्पष्ट होऊ शकेल खरं तर कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार आहे आणि कोणाचा समावेश असणार आहे। शेवटपर्यंत या संदर्भात चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे देखील 2 राज्यमंत्री येणार असल्याची चर्चा आहे आणि शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रीपद अजून वाढवून मागितल्याची देखील चर्चा आहे। पण यावर खरंच मुख्यमंत्री विचार करणार आहेत का आणि अजून एक मंत्रिपद वाढवून देणार आहेत का, हे देखील चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। विलास, धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती, अखेर त्याला मुहूर्त मिळालाय।